गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट सेशन. पुढच्या सेशन मध्ये आता आपल्याला काय बघायचं बेटा, सिंगल फेज हाफ वेव ब्रिज इन्व्हर्टर. कुठला कन्सेप्ट आहे? सिंगल फेज हाफ वेव ब्रिज इन्व्हर्टर. मागच्या सेशन मध्ये आपण इन्व्हर्टरचे इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता, बरोबर. आता इथून ऍक्च्युली तुमचे मेन आयएमपी कन्सेप्ट चालू होतात. जसे आपण कंट्रोल रेक्टिफायर मध्ये 12 आयएमपी कन्सेप्ट बघितले होते, बरोबर, तसे याच्यामध्ये आपल्याला 4 महत्त्वाचे आयएमपी कन्सेप्ट आहेत. त्याच्यातला हा पहिला कुठला बेटा, सिंगल फेज हाफ वेव ब्रिज इन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड. ऐकून घ्या पहिल्यांदा, नंतर लिहित बसा. विथ कुठला लोड आहे? रेजिस्टिव्ह लोड. हा फर्स्ट आहे. याच्या पुढचा कुठला आहे माहिती का? सेकंड कन्सेप्ट येतो विथ इंडक्टिव्ह लोड. विथ कुठला लोड येतो? इंडक्टिव्ह लोडला कधी कधी आम्ही आरएल लोड असं पण म्हणतो बेटा, ठीक आहे. विथ इंडक्टिव्ह लोड येऊ किंवा विथ आरएल लोड येऊ, दोघांचं मिनिंग एकच आहे, दोघांचं उत्तर सेम लिहायचं. पण थर्ड फंडा कुठला होतो? सिंगल फेजच येतं. इथे फक्त हाफ वेव्हच्या ऐवजी फुल वेव्ह येतं. कुठलं येतं? फुल वेव्ह. नीट लक्षात द्या, आता खूप महत्वाचं बोलणार आहे मी. 4 कन्सेप्टचा बेसिक पार्ट मी आता तुम्हाला डोक्यामध्ये घुसवून देणार, ठीक आहे. तिसरा कन्सेप्ट आपला कुठला असेल बेटा? सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर विथ पुन्हा रेजिस्टिव्ह लोडच. विथ पुन्हा कुठला लोड आहे? रेजिस्टिव्ह. आणि चौथा कुठला असेल? सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर विथ आरएल लोड. 4 कन्सेप्ट झाले. बोला पहिले तर डिवाइड कसं केलंय? पहिलं सिंगल फेज हाफ वेव्ह आहे आणि इकडच्या बाजूला बोलले तर सिंगल फेज फुल वेव्ह आहे. सिंगल फेज हाफ वेव्ह मध्ये 2 फंडे आहेत. सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर, दोन्हीकडे ब्रिज इन्व्हर्टरच आहे. पण पहिल्या याच्यात कुठले? विथ रेजिस्टिव्ह लोड आणि नंतर कुठले? विथ इंडक्टिव्ह लोड किंवा आरएल लोड. इकडच्या साईडला पण काय? सिंगल फेज, इकडे काय? फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड आणि सिंगल फेज फुल वेव्ह विथ आरएल लोड. काय बोललो? काय नाही कळालं? बरं, आता नीट आहे का काय सांगतोय? पहिला कन्सेप्ट आणि तिसरा कन्सेप्ट जवळजवळ सेम जाईल. काय बोललो? पहिला कन्सेप्ट आणि कितवा कन्सेप्ट? तिसरा कन्सेप्ट जवळजवळ कसं असेल? सेम. काय चेंज होईल? ऐकून घ्या. इथे फक्त 2च एससीआर दाखवले, हो की नाही? त्याच्यामध्ये फुल वेव्ह असल्यामुळे 4 एससीआर येतील. किती एससीआर येतील? 4. आणि याच्यामध्ये ऍट अ टाइम एकच एससीआर काम करेल. त्याच्यामध्ये काय होईल? ऍट अ टाइम 2 एससीआर. बस एवढाच फक्त चेंज होणार, बाकी काही चेंज होणार नाही. कशामध्ये? फर्स्ट आणि थर्ड मध्ये. फर्स्ट आणि थर्ड. आणि मग पुन्हा डिपेंडन्सी सेकंड आणि फोर्थची पण असेल. जे काही सेकंड मध्ये घडेल ते सेम तुमचं कशामध्ये घडेल? फोर्थ मध्ये घडेल. पण फक्त सेकंड मध्ये घडताना सिंगल एससीआर सोबत घडेल, तिकडे घडताना काय होईल? डबल एससीआर सोबत घडेल. मी काय बोललो काय नाही कळालं? त्याच्या पहिला कन्सेप्ट जर नीट कळाला त्याच्यामध्ये तुम्हाला आता कुठला कन्सेप्ट कळणार बेटा? थर्ड कन्सेप्ट इझिली कळून जाणार आहे. फाईन. पण हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ अशीच घेईन, ठीक आहे. पहिल्यांदा कुठले घेणार आहे? सिंगल फेज हाफ वेव्हचेच घेणार आहे. दोघं घेऊन गेल. पण आता कुठले? सिंगल फेज हाफ वेव्ह विथ रेजिस्टिव्ह लोड आणि पुढचा कुठला असेल? सिंगल फेज हाफ वेव्ह विथ आरएल लोड. कळतंय? ओके. आता इथे पहिला कन्सेप्ट मी चालू करतोय, सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर विथ रेजिस्टिव्ह लोड. आता पहिले तर इथे काय करायचं बेटा? आउटपुट आणि आउटपुट हा 2 भागात डिवाइड करायचा. हा V/2 म्हणजे V झाला की नाही? म्हणजे काय नाही, इनपुट व्होल्टेज झालं, त्यांनी काय केलंय? 2 भागात डिवाइड केले. V/2 पहिली गोष्ट. त्याच्यानंतर इथे पुन्हा काय लावले? 2 डायोड लावलेले. काय लावलेले? 2 डायोड. आणि इथे काय लावलेले? 2 एससीआर. याच्यामध्ये ना बेटा एक गोष्ट फिक्स आहे, सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर मध्ये असताना, कशामध्ये असताना? ब्रिज इन्व्हर्टर मध्ये असताना हे डायोड शो साठी लावलेत. डायरेक्ट शो साठी लावलेत. काही यांचं कामच होत नाही, वर्किंग मध्ये पण काम होत नाही, कुठंच काम होत नाही, ठीक आहे. फक्त काम कोण करणार तुमचे? SCR1 आणि SCR2. SCR1 आणि SCR2. काय बोललो काय नाही कळालं? म्हणजे डायोड्स फक्त कशाला लावले? डायोड्स कुठंच सर्किट मध्ये किंवा वर्किंग मध्ये यूज केले जाणार नाहीये, ठीक आहे. सेकंड मुद्दा याच्यामध्ये ते मी लिहून पण देणार आहे. याच्यामध्ये एक प्रिकॉशन असं घ्यायचंय की ऍट अ टाइम 2 एससीआर ऑन नाही होणार, याची दक्षता घ्यायची. दक्षता कशाची घ्यायची? ऍट अ टाइम 2 एससीआर ऑन झाले नाही पाहिजे, ठीक आहे. ऍट अ टाइम किती एससीआर ऑन पाहिजे? एकच. ऍट अ टाइम किती एससीआर ऑन झाला पाहिजे? एकच. आता याचं वर्किंग कसं डिवाइड केलंय? याचं वर्किंग आहे ना, एक हाफ सायकल असेल, सपोज एक फुल सायकल. हे सपोज ही इथून 0 to T0 ही काय झाली? पूर्ण सायकल, राईट. ते पूर्ण सायकल मध्ये आपण 2 हाफ सायकल मध्ये डिवाइड करणे, पॉझिटिव्ह आणि इकडच्या साईडला काय येतं? निगेटिव्ह, ठीक आहे. 2 हाफ सायकल. आता हे कुठलं तुझं? लोड व्होल्टेज. हे कुठलं व्होल्टेज आहे तुझं? डायरेक्टली लोड व्होल्टेज. इथे इनपुटचं दाखवलंच नाहीये का? इनपुटची कुठली? एसीचीच आहे ना. इनपुट कुठली असेल? सॉरी, डीसी. इनपुट काय असेल? डीसी तर इनपुट काय दाखवलेला नाहीये. याचा आउटपुट डिवाइड करताना यांनी
0 to T0/2 आणि T0/2 to 0 असं डिवाइड केलेलं आहे. आउटपुट कसं डिवाइड केलंय बोला. म्हणजे फर्स्ट मोड म्हणता येईल वाटलं सर. फर्स्ट मोड तुमचा कुठं कोणता आहे 0 to T0/2 आणि सेकंड मोड तुमचा कुठून ते कुठं कोणता बेटा T0/2 to T0. काय झालं काही कळलं. हा अर्धा होतोय, हा अर्धा होतोय. फाईन. आता इथे माझं एक्सप्रेशन हळूहळू चालू होत आहे. पहिल्याचं एक्सप्रेशन मी सांगतो, पुढच्याचं एक्सप्रेशन तुम्हाला सांगायचं आहे. स्टार्टिंगला 0 to T0/2 मध्ये S1 पहिल्यांदा तुमचा ऑन होतो. कोण ऑन होतो S1 तुमचा काय होतो ऑन होतो. आणि इथे जे आउटपुट व्होल्टेज भेटतं ते आउटपुट व्होल्टेज तुमचं V/2 असतं. आउटपुट व्होल्टेज किती असतं V/2. कमा स्टुडंट्स आउटपुट व्होल्टेज किती असतं V/2. आउटपुट व्होल्टेज किती आलं V/2. आता मला ते आउटपुट व्होल्टेज V/2 दाखवायचं असेल तर ते आउटपुट व्होल्टेज मी असं दाखवतोय. हे झालं माझं आउटपुट व्होल्टेज कितीचं बेटा V/2चं. हे आउटपुट व्होल्टेज किती झालं तुमचं V/2. कळलं. आउटपुट व्होल्टेज किती आलं तुमचं बोला V/2. पहिल्या 0 to T0/2 इथे फर्स्ट हाफ सायकल सेकंड हाफ सायकल असं बोंबलायचं नाही बेटा. का कारण की एसी नाही आहे. ही एसी आहे का नाही. म्हणून फर्स्ट हाफ सायकल सेकंड हाफ सायकल असं बोंबलायचं नाही. चेंजेस कळतात लिखावडीमध्ये. इथे फक्त काय सांगायचं इन फर्स्ट मोड दॅट इज 0 to T0/2 S1 टर्न्स ऑन. द आउटपुट व्होल्टेज इज किती असतं बेटा V/2. आउटपुटला व्होल्टेज काय भेटतं V/2. S1 ऑन झालं म्हणजे फक्त वरच्या बाजूला करंट मूव्ह होणार बेटा, खालच्या बाजूला मूव्हच नाही होणार. कळालं का. फक्त करंट कुठे जाईल वरच्या बाजूला. मग आउटपुटला इथे व्होल्टेज काय भेटेल तुला लोड व्होल्टेज किती असेल V/2. जेवढं आहे तेवढंच भेटेल. येस और नो. आउटपुटला व्होल्टेज किती आलं बेटा तुमचं V/2. त्याच्यानंतर याच्यामध्ये ना एक पॉईंट दिला त्यांनी ए नावाचा. ए जेव्हा हे सगळं काही घडतंय ना इथं ए ला काय असतं बेटा पॉझिटिव्ह असतं. पॉझिटिव्ह व्होल्टेज असतं इथे बघा. वरच्या साईडला गेले ना म्हणजे एच्या इथे कुठलं व्होल्टेज असेल पॉझिटिव्ह व्होल्टेज. एच्या इथे कुठलं व्होल्टेज आलंय पॉझिटिव्ह विथ रिस्पेक्ट टू 0. त्याच्यानंतर I0 म्हणजे तुमचा लोड करंट आला. आउटपुटचा करंट किती असतो. आउटपुटचा इथे करंट किती होतं बेटा लक्षात घ्या. आउटपुटचा जो काही करंट असतो इथे तो तुमचा असतो V/2R. I is equal to V/R असतं. I is equal to किती असतं V/R. पण हा भागिले 2 झाला. भागिले काय झाला 2. म्हणून आता याचा आउटपुट दाखवताना ना असं दाखवायचं बघा. हा याचा आउटपुट दाखवताना वरच्याच्या अँप्लिट्यूड पेक्षा खालच्याची अँप्लिट्यूड एक्झॅक्टली हाफ झाली पाहिजे. वरच्याच्या अँप्लिट्यूड पेक्षा खालच्याची अँप्लिट्यूड एक्झॅक्टली काय झाली पाहिजे हाफ. दिसते का अँप्लिट्यूड हाफ झाली की नाही बेटा. 2 मिनिटं. अँप्लिट्यूड एक्झॅक्टली काय झाली पाहिजे हाफ. अँप्लिट्यूड म्हणजे त्याची हाईट कळते मुलांना. अँप्लिट्यूड म्हणजे काय असते त्याची हाईट. हाईट किती झाली पाहिजे हाफ एक्झॅक्टली. अँप्लिट्यूड एक्झॅक्टली काय झाली पाहिजे हाफ. हाफ झाली बेटा अँप्लिट्यूड. गॉट इट. इथं किती आलं तुमचं बोला. याला काय लिहिलं T0/2. याला काय लिहिलंय T0/2. ओके. आता इथे S1 ऑन झाला. 0 to T0/2 मध्ये काय काय घडतंय S1 ऑन होईल. आउटपुट व्होल्टेज V/2 असतो. ए पॉझिटिव्ह असतो. I0 ची किंमत किती येते V/2R. I0 ची किंमत किती असते V/2R. जो शेप आउटपुट व्होल्टेजचा आहे तोच शेप कोणाचा बेटा लोड करंटचा आहे. येस और नो. म्हणून अजून एक पॉइंट म्हणतो VL आणि IL सेम शेप मध्ये आहेत. VL आणि IL कुठल्या शेप मध्ये आहेत सेम शेप मध्ये आहेत. हे सगळे पॉइंट्स मध्ये घ्यायचे ना आपल्याला. कुठले कुठले पॉइंट लिहिले सांगा बरं. इन फर्स्ट मोड that is from 0 to T0/2 S1 is turned on. The output voltage is V/2. A is at positive with respect to 0. I0 is equal to the load current here flown is what V/2R. आणि VL आणि IL कसे असतील बेटा सेम शेप मध्ये असतील. गॉट इट. आता नेक्स्ट पुढचा कुठला मोड आहे T0/2 to T0. बरोबर. पुढचा मोड चालू कुठला बेटा आता T0/2/T0. T0/2/T0 मध्ये काय होतं S2 तुमचा ऑन होतो. कोण ऑन होतो S2 तुमचा काय होतं ऑन होतो. आउटपुट व्होल्टेज जे असतं ते आता -V/2 जातं. आउटपुट व्होल्टेज काय जातं बेटा -V/2. आउटपुट व्होल्टेज काय जातं बेटा -V/2. -V/2 म्हटलंय का 2 मिनिटं. -V/2 गेलं म्हणजे आता ते कुठे गेलं बेटा खालच्या बाजूला. कळतंय का. -V/2 म्हणजे कुठे गेलं बेटा ते आता खालच्या बाजूला गेलं. कळालं काय झालं काही नाही. त्याच्यानंतर ए इथे काय होईल
ए कसा असेल निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू 0. त्याच्यानंतर I0 ची किंमत किती लिहिते -V/2R. कळालं का? आता पुन्हा करंट दाखवताना कुठं दाखवाल खालच्या बाजूला, जेवढा वरती तेवढाच खालती. पुन्हा हा झाला करंट, हा काय झाला तुमचा करंट. काही अडचण? त्याच्यानंतर VL आणि IL काय होईल सेम शेप मध्ये. शेप दोघांचे सेम आहेत ना? शेप्स कसे आहेत दोघांचे सेम आहेत का नाही? यस और नो? शेप्स कसे आहेत दोघांचे सेम आहेत, म्हणून VL आणि IL पुन्हा कसे आले सेम शेप मध्ये आले. पुन्हा वाटलंच तर पुढच्या हाफ सायकल मध्ये सेम फंडा फॉलो होईल. यस और नो बेटा? यस और नो? पुन्हा इथून ते इथपर्यंत आणि इकडे पुन्हा ओके. आउटपुट व्होल्टेजचं पण झालं, आउटपुट करंटचं पण झालं. काय काय झालं काय काय नाही कळलं? नेक्स्ट आता इथून त्यांनी करंट टू द SCR1 दाखवलेलं आहे. करंट टू द SCR1. मला सांगा हे आउटपुट व्होल्टेज कोणामुळे भेटलंय S1 मुळे. हे आउटपुट व्होल्टेज कोणामुळे भेटलंय S2 मुळे. पुन्हा हे आउटपुट व्होल्टेज S1 मुळे आणि हे आउटपुट व्होल्टेज कोणामुळे S2 मुळे. मग आता करंट टू द काय दाखवायचं आहे S1. कुठला करंट दाखवायचा आहे S1 चा. मग इथून येणार इथे झाला, इथे येईल का बेटा तो? नाही. पुन्हा मग एवढ्या याच्या मट्ट्यामध्ये येणार नाही, खालच्या बाजूला येईल. कळालं? हा कुठला झाला करंट टू द SCR1. आता काय दाखवायचंय करंट टू द कशातून दाखवायचंय SCR2. SCR2 मधून जाणारा करंट. आता तो पॉझिटिव्ह करंट दाखवायचा बेटा, निगेटिव्ह नका दाखवतो. इथे भले तो खालच्या बाजूला गेलाय पण इथे दाखवताना कसं दाखवायचा पॉझिटिव्हच. इथे फक्त आपण करंट टू द काय दाखवतोय हा लोड करंट आहे, हा SCR मधून जाणारा करंट आहे. फरक आहे दोघांमध्ये. हा लोड करंट असल्यामुळे निगेटिव्ह दाखवलाय, हा कुठला बेटा SCR मधून जाणारा करंट आहे. हा करंट कसा दाखवतो आपण पॉझिटिव्ह दाखवतोय. काही अडचण? SCR2 मधून हा गेला, पुन्हा इकडून इकडे पुन्हा हा कुठला करंट गेला बेटा SCR2 मधून. समजेल ना? समजेल. कळालं बेटा काय काय झालंय काय काय? हा कुठला फंडा झाला तुमचा सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर विथ कुठला लोड झाला रेझिस्टिव्ह लोड. विथ कुठला लोड झाला रेझिस्टिव्ह लोड. काही अडचण? चला पटकन लिहून घ्यायचंय. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचंय. ऑनलाईन वाले व्हिडिओ पॉज करायचा आहे, शॉर्टकट बिटकट सगळ्याच्या सगळे लिहून घ्या. ठीक आहे? ऑफलाईन वाले एक काम करा, याला जागा किती लागेल तेवढं सोडा, म्हणजे मी पुढे लगेच कंटिन्यू करून घेतो, नंतर तुम्हाला देतो मी वेळ लगेच. ओके? जागा किती लागेल अंदाजे जागा सोडा. मी आता लगेच तुम्हाला लिखापडी देतो याची लगेच काय देतोय लिखापडी. चल चालू करा. दाबाव फिगर शोज. दाबाव फिगर शोज. रेकॉर्डेड व्हिडिओज जे बघतायत त्यांनी प्लीज इथे व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळेच्या सगळे डायग्राम्स वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे. ठीक आहे? आणि जे ऑफलाईन स्टुडंट्स आपल्याकडे बसलेले आहेत आता त्यांनी लगेच जागा सोडायची आहे आणि पुढे लगेच चालू करायचं आहे. रेकॉर्डेड व्हिडिओज वाल्यांनी व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळे डायग्राम सगळ्याच्या सगळं काढून घ्यायचं आहे. ओके चलो. दाबाव फिगर शोज सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. दाबाव फिगर शोज सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. Single phase half wave bridge inverter consists of single phase half wave bridge inverter consists of single phase half wave bridge inverter with resistive load consists of two SCRs S1 and S2 consists of two SCRs S1 and S2 consists of two SCRs S1 and S2 along with the diodes D1 and D2 along with the diodes D1 and D2 along with the diodes D1 and D2 along with the diodes D1 and D2. What's the point? The input voltage DC is divided into two halves. The input voltage DC is divided into the two halves. The input voltage DC is divided into the two halves. The input voltage DC is divided into two halves. Two halves having the terminal voltage is divided into two halves. Having the terminal voltage is divided into the two halves.
having the terminal voltage V upon 2, having the terminal voltage V upon 2 each, V upon 2 each. झाले खालच्या ऑपरेशन विथ रेजिस्टिव्ह लोड, ऑपरेशन विथ रेजिस्टिव्ह लोड, ऑपरेशन विथ रेजिस्टिव्ह लोड, ऑपरेशन विथ रेजिस्टिव्ह लोड, operation with resistive load. The operation can be divided into the two intervals. The operation can be divided into the two intervals. The operation can be divided into the two intervals. The operation can be divided into the two interval. चलो खाली घ्या इंटरवल 1. मोड 1 च्या ऐवजी आपण याला नाव चेंज करून टाकू. याला नाव काय देऊ आता इंटरवल 1 म्हणजे मग कन्फ्युजन नाही होणार. ओके बेटा इंटरवल 1 ब्रॅकेट च्या आत मध्ये 0 to t0/2, 0 to t0/2, 0 to t0/2. चला खालच्या वर इन दिस मोड at t is equal to 0, in this mode at t is equal to 0, in this mode at t is equal to 0, S1 is turned on, S1 is turned on, due to which we get the output voltage as, due to which we get the output voltage as, due to which we get the output voltage as V0 upon 2, due to which we get the output voltage as V0 upon 2, due to which we get the output voltage as V0 upon 2. What's the point? What's the point? Here A is at positive with respect to 0. Here A is at positive with respect to 0. Here A, capital A beta, huh? Here capital A is at positive with respect to 0. What's the point? The load current obtained here is, what's the point? The load current obtained here is, the load current obtained here is, the load current obtained here is किती बेटा I0 is equal to V upon 2R, is I0 is equal to V upon 2R, V upon 2R. Puts up VL and IL, VL and IL, that is load voltage and load current, VL and IL, that is load voltage and load current, VL and IL, that is load voltage and load current, VL and IL, that is load voltage and load current, VL and IL, that is load voltage and load current, have the same shape, have the same shape, that is load voltage and load current have the same shape, that is load voltage and load current have the same shape. झालं इंटरवल 2 खालच्यावर इंटरवल 2, इंटरवल 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये t0 upon 2, 2 t0, t0 upon 2, 2 t0. लिहिलं? चलो खाली लिहायचं आहे, खाली लिहायचं आहे. In this mode, बेटा पॉइंट वाइज लिख सर. In this mode, इथे छोटा t आहे. In this mode at t is in this mode at t is equal to t0 by 2, at t is equal to t0 by 2. In this mode at t is equal to t0 by 2. In this mode at t is equal to t0 by 2, S2 is turned on, S2 is turned on, due to which we get the output voltage, due to which we get the output voltage, due to which we get the output voltage minus V0 upon 2, due to which we get the output voltage minus V0 upon 2, due to which we get the output voltage minus V0 upon 2. What's the point? Here A is at negative with respect to 0. Here
A is at negative with respect to 0. Here A is at negative with respect to 0. Here A is at negative with respect to 0. पुढे VL and IL, that is load voltage, नहीं एक पॉइंट होगा ना, the load current acting here is I0 is equal to minus V upon 2R. The load current acting here is, acting लिहिलो शब्द असा, the load current obtained, तो acting का लिहिलं. The load current obtained here is obtained रहेगा. ठीक है, the load current obtained here is I0 is equal to minus V upon 2R. I0 is equal to minus V upon 2R. लिहिलं? What's the point? VL and IL. What's the point? VL and IL, that is load voltage and load current. That is load voltage and load current are of same shape. That is load voltage and load current are of same shape. Okay मुलांना, that's all. बाकीचं उद्याच्या सेशन मध्ये आपला पुढचा मुद्दा चालू होईल, तो म्हणजे कुठला असेल बेटा? RL लोडचा. कुठला कन्सेप्ट चालू होईल? RL लोडचा. ओके, दॅट्स ऑल.